नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. टूक फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनल. तर पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्यासोबतच कंबाईंड गट व आणि गट क ची जाहिरात. तर या सर्व बाबींबाबत आयोगाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं, म्हणजेच नवीन नोटीस प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेबाबत देखील आणि आगामी काळात येणाऱ्या गट व गट क च्या जाहिरातीबाबत देखील माहिती आपल्याला सांगितलेली आहे. चला तर मग ती माहिती आपण पाहूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा, हे आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आहे. याची दिनांक देखील तुम्ही पाहू शकता. 18 सप्टेंबर 2024 रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलं आणि यामध्ये पहिलाच पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा असे म्हणतो. दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर पहा, ही माहिती आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. संयुक्त पूर्व परीक्षा जी होती आपली ती पुढे ढकलण्यात आली, पण त्याची तारीख अजून त्यांनी जाहीर केलेली नाही. त्याच्या तारखेसंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की 23 सप्टेंबरला आयोगाची बैठक आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाने बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीनंतरच तुमच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. म्हणजे पहा मित्रांनो, परीक्षेची नवीन तारीख तुम्हाला 23 सप्टेंबरच्या नंतरच कळणार आहे, कारण की 23 सप्टेंबरला आयोगाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तारीख जी आहे ती डिसाईड केल्या जाणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची. आता हे झालं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत, जे की तुम्हाला 23 सप्टेंबर नंतर तुमच्या परीक्षेची तारीख जी आहे ती फायनल कळून जाणार आहे. नंतर पहा, आता येऊया आपण गट व आणि गट क च्या जाहिरातीच्या संदर्भात. तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता म्हणजे एससीबीसी कॅटेगरीसाठी आपल्याला माहिती आहे की मराठा कास्टसाठी आरक्षण देण्यात आलं. एससीबीसी त्यांची कॅटेगरी तयार करण्यात आली आणि एससीबीसी कॅटेगरीला आरक्षण देण्याच्या कारणाने सर्व विभागांकडून जागेचं जे आहे ते मागणीपत्र आयोगाला आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून आयोग जेव्हा जाहिरात काढेल तेव्हा त्यामध्ये त्यांचं आरक्षणानुसार विभागणी जी आहे ती वेगळी केल्या जाणार आहे. तर पहा, गट व गट क च्या जाहिराती आहे किंवा त्या सेवेमधील जे पद आहे त्यांचे काही पदांचे जे मागणीपत्र आहे ते आयोगाकडे आले, पण काही पदांचे आहे ते अजून प्राप्त झालेले नाही. या ठिकाणी पहा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मागणीचे अद्याप अप्राप्त आहेत, जसे की PSI झालं, या ठिकाणी पहा पोलीस उपनिरीक्षक, लिपिक झालं, टंकलेखक म्हणजे तुमचं क्लर्क झालं. तर हे जी पदं आहेत यांचे अजून सुधारित मागणीपत्र आयोगाकडे गेलेलं नाही, त्या कारणाने गट व आणि गट क ची जाहिरात थांबलेली आहे. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी एक जी आहे तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला तारीख कळून जाणार आहे. दुसरं, गट ब आणि गट क ची जी नवीन जाहिरात आहे ती आयोगाकडे अजून सुधारित मागणीपत्र गेलेलं नसल्या कारणाने या ठिकाणी जाहिरात पब्लिश करण्यात आली नाही. जसे त्यांच्याकडे सुधारित मागणीपत्रांच्या बाबतीत शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा आयोगाचा सुरू आहे आणि जशी ती त्यांच्याकडे प्राप्त होतील तेव्हा नवीन जाहिरात काढण्यात येईल. तर आता दोन्हीही अपडेटवरून आपल्याला जे आहे ते स्पष्टरित्या झालेलं आहे की राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी आहे ती 23 सप्टेंबर नंतर आयोजित होणार आहे, कारण की 23 सप्टेंबरला बैठक आहे आणि गट ब आणि गट क ची जी जाहिरात आहे ती देखील आपल्याला मागणीपत्र आयोगाकडे प्राप्त झाल्याच्या नंतर लवकरच दिसेल. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. या संदर्भात आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका अपडेटसोबत. धन्यवाद.